ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शाववाडीत 24 तासात रानगव्याचा दुसरा प्राणघातक हल्ला। मंदुरे येथील 2 शेतकरी गंभीर जखमी। शिराळा तालुक्यातील मंदुरे येथे ऊस तोडताना 2 शेतकऱ्यांवर ऊसाच्या शेतात रानगव्याने प्राणघातक हल्ला केला। 12 तास उलटण्याच्या आधी रानगव्याने चांदोली परिसरात दुसरा हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। आज सकाळी 9:30च्या दरम्यान शिराळा तालुक्यातील मणदूर येथे पारदीचा माळ येथील शेतात ऊस तोडत असताना शेतकरी लक्ष्मण तातोबा माने वय 45 वर्ष आणि बंडोपंत विष्णू पाटील वय 40 वर्ष यांच्यावर अचानक ऊसातून येऊन गव्याने प्राणघातक हल्ला केला। यावेळी बेसावधपणे काम करत असलेले लक्ष्मण माने यांना गव्याने उचलून आपटले। यामध्ये त्यांच्या पायाच्या मांडीला मोठी दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात मुक्का मार आणि शरीरावर जखमा झाल्या आहेत। तर बंडोपंत पाटील यांच्या तोंडाला दुखापत झाली असून बचाळे हल्ले आहेत व मुक्का मार लागला आहे। हल्ल्यानंतर भयभीत झालेल्या दोघांनाही लोकांनी मंदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आलं। यावेळी दवाखान्याच्या दारात मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांची गर्दी जमली होती। यावेळी वन विभागाची हिंस्र प्राणी आणि वन विभागाच्या कारभाराविषयी लोकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप दिसून आला। असे हल्ले रोजच जर आमच्यावर होऊ लागले आणि वन विभाग मात्र बघ्याच्या भूमिकेत राहिला तर सांगा आम्ही जगायचं कसं। चांदोली राष्ट्रीय उद्यानात पर्यटन वृद्धीसाठी सोडण्यात येणारे हिंस्र प्राणी जंगलापेक्षा कमी आणि मानवी वस्ती लगत असणाऱ्या क्षेत्रात जास्त प्रमाणात निदर्शनास येत आहेत। हिंस्र प्राण्यांचे वारंवार होणारे दर्शन आणि हल्ले यामुळे इथल्या मूळ रहिवाशांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे। तरीही संबंधित वन विभाग मात्र पर्यटन विकासाच्या नावाखाली इथला माणूस जगण्यासाठी करावयाचे उपाययोजना बाबत उदासीन असलेला दिसून येतो। अशीच परिस्थिती राहिल्यास हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात वाढ होऊन दिवसागणिक माणसं मारली जातील आणि भविष्यात इथे राहणं, फिरणं, जगणं, शिकणं सगळंच अवघड होऊन जाईल। तरीही वन विभाग मात्र ठोस उपाययोजना करण्याबाबतीत सकारात्मक असताना दिसत नाही। शेवटी काय मरण आमचं आणि पर्यटन तुमचं। महानकर निप्ससाठी शिवाजी नांगरे, शित्तूर वारून।